श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वीचा 21 मार्च 2024ला इंग्लिशचा पेपर आहे. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्हाला 12वीचे सर्व IMP प्रश्न पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स फटाफट तुम्ही डाउनलोड करा PDF. त्याचप्रमाणे ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही आता बघा. इंग्लिशचा पेपर हा कसा असणार आहे त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओत देणार आहे. तर फटाफट एक लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर त्या इंग्लिशच्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा जवळपास पहिला पॅराग्राफ असेल, तो 12 मार्काचा असेल. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. ती कशा प्रकारे लिहायचे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर इथे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, जसं की इथे तुम्हाला दिसत असतील. पहिल्या ए मध्ये ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे तुम्हाला. तर बरेचसे मुलं तुम्ही उत्तर लिहिताना फक्त याचे उत्तर लिहिताना ट्रू आणि फॉल्स लिहितात, तर तसं करू नका. पूर्ण हे प्रश्न हा उत्तरात लिहून त्याच्यानंतर ट्रू आणि फॉल्स आहे की नाही ते लिहायचं आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या चुका टाळा आणि अशा प्रकारच्या चुका करू नका. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर टाकताना तुम्ही आता 10वीची परीक्षा दिली, तुम्हाला अंदाज असेल की क्वेश्चन नंबर कसा टाकायचा आहे, काय करायचं आहे, काय काळजी घ्यायची, ह्याची पण पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर प्रत्येकातला एक एक प्रश्न तुम्हाला मी सांगतो. तसं इथे दिलेलं आहे, द नेम ऑफ द ॲस्ट्रोलॉजर वॉज गुरु नायक. तर ट्रू आहे का फॉल्स आहे, तर इथे उत्तर येईल फॉल्स, असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की द अदर मॅन लुक ग्रिप्टेड बिकॉज. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. याच्यामधील तुम्हाला करेक्ट जे आहेत ते उत्तर शोधायचे आणि ते लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये उत्तर येईल बी आणि त्यानंतर सी, हे त्याची उत्तर आहेत करेक्ट, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग, डायलॉग रायटिंग कशा प्रकारे लिहायचं याची देखील माहिती पूर्ण देणार आहे. व्हिडिओला लाईक करत चला. बघता भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, द ॲस्ट्रोलॉजर सजेस्टेड टू अदर मॅन नेव्हर ट्रॅव्हल साऊथ अगेन. गेस द राईट पर्पज बिहाइंड द ॲस्ट्रोलॉजर सजेशन. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पॅराग्राफमधून उत्तर शोधून मनाने लिहायचं आहे. त्यानंतर गिव्ह एक्सप्रेस युअर व्ह्यूज इफेक्ट ऑफ द सुपरस्टिशन्स. याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला ग्रामरचे प्रश्न येतील, ते ग्रामरचे प्रश्न व्यवस्थित तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर ही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. A6 मध्ये तुम्हाला बघायचं आहे वर्ड्स विच हॅव द सिमिलर मिनिंग. समानार्थी शब्दासारखं म्हणजे तुम्हाला इथे बघायचं आहे. जसं बार्गेनिंग, तर बार्गेनिंगचा सिमिलर शब्द कुठला होतो, हॅगलिंग. हा तुम्हाला इथे लिहायचा आहे. पुढे एक एक तुम्हाला सांगतो, कारण वेळ भरपूर कमी आहे आपला. त्यानंतर नॉन टेक्च्युअल ग्रामर तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतं बी मध्ये, ते पण तुम्हाला सोडवायचं आहे. ग्रामरचे प्रश्न पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. याच्यात सर्व महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपण पेपरात काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे लेटर रायटिंग, ईमेल रायटिंग याच्यामध्ये मार्क कसे मिळवायचे त्याचा जास्त भर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला अनसीन पाहिजे असेल, तो पण 12 मार्काचा असेल, तो पण तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील, ते पण तुम्हाला सोडवायचे आहेत. काही अवघड नाही आहेत, सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा. याच्यात तुम्हाला मी महत्त्वाचं हेच सांगणार आहे की माइंड मॅपिंग आणि रायटिंग जे आहेत, रायटिंग स्किलचे प्रश्न ते सांगणार आहे. जसं की आता इथे प्रश्न आलेला आहे समरी रायटिंग. तर समरी रायटिंग हा विषय कसा लिहायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा विषय, याच्यामध्ये तुमचा जो वरचा एक्स्ट्रॅक्ट जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यामधूनच तुम्हाला तो बनवायचा आहे. समरी रायटिंग थोडक्यात सारांश. तुम्ही एखादा मूवी बघून येता, त्यानंतर तुम्ही मूवी बघितल्यानंतर तुमच्या मित्राला ती मूवी 3 तासाची मूवी तुम्ही 5 मिनिटात सांगता. तशाच प्रकारचं ते समरी रायटिंग असतं. फक्त याच्यात सुरुवातीला टायटल लिहायचं व्यवस्थित आणि त्या पॅराग्राफला शॉर्ट करायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यात तुम्हाला चांगले मार्क भेटतील. जास्त मोठं लिहायचं नसतो, हे लक्षात ठेवा. आता इथे दिलेलं आहे चाइल्ड इंटरॅक्शन विथ द पीपल इन द स्कूल, हिज एक्सपिरियन्स इन द स्कूल, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स, पीअर ग्रुप इन्फ्लुएन्स. याच्यावर तुम्हाला समरी रायटिंग लिहायची आहे. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित केअरफुली जर हा वाचला पॅराग्राफ, तर याच्यापासून तुम्हाला पूर्ण पॅराग्राफ लिहू नका. फक्त तुम्ही मोजून 5-6 ओळी लिहिल्या तरी तुम्हाला चांगले मार्क भेटतील. याच्यामध्ये कमी लिहिताल तर जास्त मार्क भेटतील. माइंड मॅपिंगमध्ये तुम्हाला बनवायचं आहे की आपल्या स्वतःच्या आयडिया डेव्हलप करायच्या आहेत. जसं की इथं विषय दिलेला आहे
बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. मग काय काय असू शकतं, तर तुम्हाला त्याचं पहिले हब बनवायचा. इथे मेन इथे लिहायचं टायटल हे जे आहे ते बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. मग काय काय असू शकतं, त्याची एक सायकल बनवायची, चेन सायकल. आणि त्यानंतर परत आणखीन त्याचा समजा आता मी इथे बनवलं बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंटचं. इथं लिहिलं टीव्ही. तर टीव्ही कोण कोण बघतं ते त्याच्यात लिहू शकतो आपण. काय काय बघतो, मूव्हीज बघतो, त्यानंतर न्यूज बघतो, असे त्याचे पुढे सायकल बनवत चालायचं, ट्री डायग्राम सारखं थोडक्यात. तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा लिहा तुम्ही कंपल्सरी. याच्यावर काही बंधनं नाहीत. प्रत्येक जण ओन आपल्या प्रकारे तुम्ही डायग्राम क्रिएट करू शकता कुठलेही साधनं घेऊन. याच्यात फिक्स आन्सर काही नसतं, त्यामुळे मार्क भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याचे पण सर्व प्रश्न वगैरे PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि फटाफट तो डाउनलोड करा. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा चांगल्या मार्कांनी, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. बघा, पोएट्रीचा जो प्रश्न आहे 10 मार्काचा, अत्यंत महत्त्वाचा. ही पोएम तुम्हाला पूर्ण रीड करायची व्यवस्थित, त्यानंतर त्याचे प्रश्न तुम्हाला शोधायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की काही प्रश्न जे आहेत ते तुमच्या मनाने तुम्हाला लिहायचे, जसं की युअर ओन वर्ड्स. जरी तुम्हाला काही कळालं नाही तरी पोएमच्या मध्ये सारांश ज्या ओळी आहेत ते जरी तुम्ही लिहिल्या थोड्याफार, तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यानंतर इथे पिक आउट द अँड राईट द रायमिंग वर्ड्स वगैरे असे प्रश्न आहेत. याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्याचं ॲप्रिशिएशन पण कुठले IMP आहे, ते ॲप्रिशिएशन पण व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. पूर्ण IMP प्रश्न दिलेले आहेत. तर महत्त्वाचा प्रश्न आता इथं आलेला आहे की रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हा 16 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रश्न चौथ्यात 3 दिलेले असतात तुम्हाला. त्याच्यापैकी कुठला अटेंड करायचा याची पण पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एकतर GD अटेंड करा. GD म्हणजे ग्रुप डिस्कशन, किंवा तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो सोपा मला वाटतो, व्हर्च्युअल मेसेज. याच्यामध्ये कमी लिहायचं आहे आणि जास्त मार्क मिळवायचे आहेत. तर बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. तर बघा, क्वेश्चन नंबर 4A जो आहे तोच अटेंड करा, व्हर्च्युअल मेसेज. एकदम सोपं आहे. इथे तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं, इथे तुम्हाला तारीख आणि वेळ टाकायची. त्यानंतर टू लिहायचं आहे आणि ज्याला तो मेसेज सोडायचा आहे त्याचं पूर्ण डेजिग्नेशन काय ते लिहायचं. जसं इथं मी लिहिलं आहे जनरल मॅनेजर, आणि इथे तुम्हाला रिस्पेक्टेड सर किंवा सर लिहायचं आहे. त्यानंतर या ज्या रकान्यामध्ये आहे, या रकान्यामध्ये 3-4 ओळी ज्या लिहायच्यात, कमीच लिहायचा असतो. मेसेज हा एकदम कमी असतो. तो तुम्हाला तो पॅराग्राफमध्ये दिलेला असतो, जसं त्या विषयात दिलेला असतो तोच तुम्हाला कॉपी पेस्ट करून इथं लिहायचा आहे. थोडंसं ऑन तुम्हाला येतं असेल त्याच्यात ॲडजस्टमेंट करायची, आणि शेवटी कोणासाठी सोडलेलं आहे ते त्याचं इथं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. बस एवढंच करायचं आणि चांगले तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क इथे मिळू शकतात. त्यामुळे हाच प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला पाहिजे. 4 पैकी तुम्हाला 4 किंवा 3.5 तरी मार्क भेटू शकतात. एकदम सोपा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि फटाफट तो फॉर्मॅट घेऊन जा. जसं इथे लिहिलेलं आहे, जनरल मॅनेजर मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर वॉज हिअर टू सबमिट सेल्स रिपोर्ट व्हेन वी आर इन अ मीटिंग. He had immediately to collect the other reports. He will be meet you at 5:30 PM with the other reports, Gopal. तर एक तुम्हाला एक मेसेज सोडायचा व्हर्च्युअल मेसेज. म्हणजे एखादी व्यक्ती डायरेक्ट त्याच्याशी कम्युनिकेट करू शकत नाही, तर त्यावेळेस थर्ड पार्टीकडे जो मेसेज सोडलेला असतो ते तुम्हाला मांडायचा असतो. बस त्यानंतर याच्यामध्येच प्रश्नामध्येच 4th C प्रश्न असतो, ग्रुप डिस्कशन GD. हा पण तुम्ही पर्याय म्हणून अटेंड करू शकता, पण मला वाटतं हाच तुम्ही अटेंड करा, शॉर्ट थिंक आहे. त्यानंतर 4th B मध्ये बघा, 4th B मध्ये कुठला प्रश्न अटेंड करायचा, 4th B. तर त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात. जसं की पहिला जो असतो तो ईमेल असतो, दुसरा असतो तो तुम्हाला रिपोर्ट रायटिंग असतो, आणि तिसरा जो असतो तुम्हाला इंटरव्ह्यू. तर मी सांगतो तुम्हाला, जो पहिला आहे ईमेल तोच अटेंड करा, त्याच्यामध्ये जास्त मार्क तुम्हाला मिळायचे चान्सेस आहेत, किंवा तो तिसरा इंटरव्ह्यू. तर हे तुम्हाला मी सल्ला देईल, पण ईमेलला प्रायोरिटी देईल. तर ईमेल कसं लिहायचं ते तुम्हाला. तर बघा, ईमेल लिहिताना तुम्हाला सर्वप्रथम टू लिहायचं आणि त्यानंतर समोरच्याचा ईमेल ID लिहायचं आहे. ईमेल ID माहीत नसेल तर तुम्ही सरळ लिहा ABC@ असणं कंपल्सरी आहे. .com.in काय लिहायचं ते लिहा. त्यानंतर सब्जेक्ट लिहिताना जो तुम्हाला विषय दिलेला असेल तो लिहा. सुरुवातीला रिगार्डिंग हा शब्द कंपल्सरी टाका. त्यानंतर डिअर मॅडम्स, आणि जो तुमचा विषय आहे तो तुम्हाला इथे विषय इथे मांडायचा आहे, आणि शेवटी इथे थँक्यू लिहायचं. हा फॉर्मॅट जरी तुम्ही फॉलो केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील, कारण फॉर्मॅटच उत्तर चेकिंग करताना बघतात. 15 वर्षाचा मला 16 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हा फॉर्मॅट फॉलो करा. थँक्यू लिहून तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे, आणि इथे तुमचा ईमेल ID मेन्शन करायची गरज नाही, कारण तुम्ही ईमेल सेंड करताय त्यामुळे समोरच्याला ऑब्व्हियसली तुमचा ईमेल जाणार आहे.
तर अशा प्रकारचा हा कंटेंट आहे. इथे तुम्हाला जर येत नसेल कंटेंट लिहिता, तर तुम्ही ज्या आहेत विषय त्या ओळी, त्या विषयाच्या ओळींना देखील ॲडजस्ट करून थोडंसं ग्रामर शब्द वापरून तुम्ही तो ॲडजस्ट करू शकता. पण हा फॉर्मॅट फॉलो करा, फॉर्मॅटलाच मार्क जास्त भेटतात. त्यानंतर जो पुढचा प्रश्न येतो, पुढचा प्रश्न जो आहे तो आहे तुम्हाला लिहायचा अटेम्प्ट एनीवन सी जो प्रश्न आहे फोर्थ सी मध्ये तुम्हाला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये स्पीच रायटिंग असते, कंपेअरिंग असतं आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज. तर एक्सपान्शन ऑफ आयडियाज मध्ये तुम्हाला वेळ लागू शकतो. तुम्हाला जर तिथे डेव्हलप करता येत नसेल, वेळ लागू शकतो. कंपेअरिंग मध्ये पण वेळ लागू शकतो. तुम्हाला मी पहिला सजेस्ट देईल तो स्पीच. स्पीच म्हणजे तुम्ही मोकळीकपणे तुमच्या भावना व्यक्त करू शकता, लिहू शकता, वक्तृत्व लिहू शकता. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल लिहितो इथे दाखवतोय. इथे एक्झाम्पल आहे मास्क सेफ्टी. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे रिस्पेक्टेड जज अँड टीचर्स अँड डिअर माय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्हाला जसं तुम्ही भाषण करताय त्याप्रमाणे तुम्हाला ते स्वतःचं तिथे मनोगत व्यक्त करायचं आहे आणि इथे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आपल्या ओनली क्रिएट करून लिहायची आहे. या प्रकारे कुठलेही बंधन नाहीत की सेम उत्तर असलं पाहिजे, पाठांतर केलेलं असलं पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. फक्त किती वळी लिहायच्या, काय लिहायच्या याची आयडिया असली पाहिजे. हा 4 मार्काचा प्रश्न असल्यामुळे तुम्हाला हा निबंध लिहिल्यासारखा लिहायचा. कमीत कमी 10 वळी तर लिहिणं कंपल्सरी आहे 10च्या वरती. आणि तुम्हाला जर त्या वळी येत नसतील तर आपल्या इंग्लिश जे आहे प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये बरेचसे पॅराग्राफ दिलेले असतात. त्या पॅराग्राफचा देखील तुम्ही वापर करून हा निबंध किंवा स्पीच पूर्ण करू शकता. तर तुम्हाला मी पूर्ण माहिती देतोय. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 जो तुम्हाला दिलेला आहे तो टोटली बेस्ड तुमचे जे स्थूल वाचन प्रश्न असतात, जसं हिंदी मराठी असतात तसं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला तो पूर्ण रीड करायचा आहे. त्याचे पूर्ण IMP प्रश्न व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि बघून घ्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला कंटेंट कसं सोडवायचं, काय करायचं याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही काय तुम्हाला अडचणी असतील ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.